नमस्कार, माझे नाव साद मुल्ला. मी आता 12वीत शिकत आहे. मी जेव्हा लास्ट इयरमध्ये KCPमध्ये ॲडमिशन घेतले होते तेव्हा मी एक नवा व्यक्ती होतो. मला नीट म्हणजे काय आणि एक्झाम कशा असतात हे काही आयडिया नव्हती याबद्दल. पण आता मला खूप कॉन्फिडन्स आला आहे. मला नीट म्हणजे काय आणि ती कशी क्रॅक करायची हे आता पूर्णपणे समजलेलं आहे. ते समजले कारण पागडे सर असे पर्सनली मार्गदर्शन करत असतात आणि इथले शिक्षक पण खूप चांगले आहेत. आपल्याला आपले पोटेन्शियल बघतात आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात. KCP जे आम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करते त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी खूप क्वेश्चन असतात. असं लेवल 1, लेवल 2, ब्रेन बूस्टर असं टाईप आणि एंट्रन्स कॉर्नर म्हणून एक सेपरेट सेक्शन असतो. त्याच्यामुळे आपण लेवल वाईज प्रॅक्टिस करत जातो. आपले जसे स्किल्स डेव्हलप होतात तसे आपले नॉलेज वाढवत जाते आणि प्रश्न सोडवायचा स्किल आपल्याला येतो. नीटमध्ये काय असते, फक्त क्वेश्चन कसं आपण टॅकल करतो हे जास्त महत्त्वाचं असते. क्वेश्चन पाठ करून जाणं ह्याच्यात काय अर्थ नसतो आहे. फक्त ते आपल्याला स्किल यायला पाहिजे. ते स्किल येण्यासाठी KCPचे स्टडी मटेरियल हे आपल्याला खूप मदत करतात. व इथले शिक्षक आपल्याला एक पॉईंट ऑफ व्ह्यू देतात. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण विचार करत गेलो तर आपली विचार क्षमता अशी विकसित होते आणि त्या दृष्टिकोनाने आपल्याला विचार करायला मदत होते. असा आपला दृष्टिकोन असा विकसित झाल्यानंतर आपल्याला नीटसारखी अवघड परीक्षा जी अवघड कॉम्पिटिशनमुळे आहे ती सोपी वाटायला लागते. आपला प्रॅक्टिस चांगला होतो आणि सिलेबस लवकर कंप्लीट झाल्यामुळे आपल्याला स्टडी करायला जास्त वेळ मिळतो आणि सेल्फ स्टडी खूप महत्त्वाची आहे. आणि सेल्फ स्टडीसाठी KCPसारखी अकॅडमी कुठे मिळणार नाही. कारण आपल्याला टीचिंग झाल्यानंतर स्टडीसाठी एक सेपरेट क्लासरूम तिथे गायडन्स करून क्लासरूम ठेवले जाते. आपले काय डाऊट असतात तर टीचर तिथेच असतात. मग तिथे आपण जाऊन क्लिअर करू शकतो. ज्याच्यामुळे आपला डाऊटला आपल्या व्हॅल्यू असते. पूर्णपणे व्हॅल्यू देऊन आपला डाऊट क्लिअर करत जातो आणि अशा तऱ्हेने आपल्याला खूप मदत होते आणि आपण नीट क्लिअर करू शकतो. थँक्यू.